या भारतीय स्त्रीचे आणि देवी कुष्मांडाचे गुण जुळतात। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण पूजा करतो ती देवी कुष्मांडाची, जिने एका हास्यातून विश्व निर्माण केले आणि तिचे हेच गुण आपल्याला दिसतात आनंदी गोपाळ मधल्या आनंदीबाईंच्या रूपात। 1800चा काळ, जेव्हा शिक्षण हे मुलींसाठी पाप समजलं जायचं, तेव्हा आनंदीबाई उभ्या राहिल्या। लहान वयात लग्न, त्यांच्याच बाळाचा झालेला मृत्यू ही दुःख त्यांच्या वाट्याला आली, पण तरीही त्या डगमगल्या नाहीत। याच वेदनेनं त्यांच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न जन्माला आणलं। गोपाळराव जोशींच्या पाठिंब्यानं त्यांनी देशाची वेस ओलांडली। अमेरिकेत त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं। प्रचंड विरोध, समाजाचा तिरस्कार, धर्मांतराचा दबाव, पण तरीही त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांच्या पुढे त्यांचं ध्येय स्पष्ट होतं की भारतीय स्त्रियांची आरोग्य सेवा करायची। आणि हेच सगळं आनंदी गोपाळ या त्यांच्या बायोपिक मध्ये दाखवलं। देवी कुष्मांडासारख्याच आनंदीबाईंनी सुद्धा अंधारातल्या जगाला एका नव्या विचाराचा, नव्या मार्गाचा उजेड दिला। आता या आनंदीबाईंकडून तुम्ही काय शिकलात? या मूवीचा तुमच्यावर काय इम्पॅक्ट पडला? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।